कर्ण 2 प्रहरी आपल्या महालात विश्रांती घेत होता. शेजारी ऋषसेन बसला होता. तात हं, कृष्ण महाराज केव्हा येणार? कृष्णाच्या नावाबरोबर कर्णाने ऋषसेनाकडे पाहिले. कृष्ण जाऊन 8 दिवस झाले होते, तरी त्या बालमनातून कृष्णाची आठवण जात नव्हती. कर्णाची अवस्थाही तीच झाली होती. सांगा ना तात. वसू, ज्यावेळी आपल्यात दैवी आनंद लिहिलेला असतो, त्याचवेळी अशा माणसांचं दर्शन सहवास घडतो. अन दैवी काय लिहिलं ते कोण सांगणार? ऋषसेनाला काही समजले नाही. तो काही विचारणार तोच त्याचे लक्ष मागे वळले. दारातून ऋषाली आत येत होती. ती कर्णशय्येजवळ येत म्हणाली, आपल्या भेटीसाठी कोणीतरी आलंय. कोण? सांगा पाहू. हस्तिनापुराहून शत्रुंजय आला असेल. हं. नकारार्थी मान हलवीत ऋषाली म्हणाली. मग ऋषकेतू? नाही. मग उत्तर देणं फार सोपं आहे. माझा मित्र सखा चक्रधर आला असेल. ऋषाली थक्क झाली. तिने विचारले, आपण कसं ओळखलत? मला न भेटता सरळ तुझ्यापर्यंत पोचणारे तिघेच, आपले 2 पुत्र आणि चक्रधर. कुठं आहे चक्रधर? दाराड उभा असलेला चक्रधर आत आला. कर्णाने उठून त्याला मिठी मारली. चक्रधर हसत नम्रतेने नमस्कार करीत म्हणाला, अंगराज, आपला सेवक आपल्याला वंदन करतोय. वत्सा, तुला अभय आहे. पण मित्रा, तू आलास हे फार बरं झालं. चांगली बातमी घेऊन आलो नाही मी. काय झालं? काल रात्री तस्कर फार मोठ्या संख्येने आले आणि त्यांनी सारं गोधन चोरून नेलं. ऋषालीने विचारलं, सर्व गोधन? हो, एकही गाय शिल्लक राहिली नाही. रात्रीचा समय असल्यानं आपल्या दळाला पाठलागही करता आला नाही. तुम्ही गेला नाहीत? ऋषालीने विचारले. मी सांगितलं ना वहिनी, रात्रीची वेळ होती. वैरातक मद्यानं धुंद असलेला मी पाठलाग कसा करणार? कर्ण मोठ्याने हसत म्हणाला. ऋषाली संतापाने म्हणाली, आपलं गोधन लुटलं हसता काय? आपले हसू आवृत कर्ण म्हणाला, या माणसाच्या बोलण्यावर भरोसा ठेवू नकोस. गोधन लुटलं गेलं असतं तर हा सांगायला आला असता का? दुसरं गोधन लुटून आणून मगच ती वार्ता सांगायला तो इथे अवतरला असता. चक्रधर आणि कर्ण दोघेही हसत होते. ऋषाली कृत्रिम रागाने म्हणाले, असली कसली थट्टा? थट्टा हा तर त्याचा जन्मजात स्वभाव. ऋषाली, आश्रमात याच्या थट्टेने सारे त्रासून जायचे. एकदा आम्ही रानात गेलो होतो. परत येताना हा पुढं आला आणि राधाईला मी विहिरीत पडलो म्हणून सांगितलं. आणि मग राधाईने आकांत मांडला. तशी ही स्वारी भ्याली. पण तेव्हा सारं हाताबाहेर गेलं होतं. तो प्रकार चालू असता मी तिथं गेलो. साऱ्यांच्या ध्यानी खरा प्रकार आला. आणि नंतर आपल्या गुणांमुळे तातांकडून चापकाचा मार या वीरानं सोसला. पण तरीही सवय सुटली नाही. ऋषाली मोकळेपणाने हसली. वहिनी, आज आम्ही निघणार. कुठं? गोधन पाहायला. आता आठवडाभरात जनावरं चरायला बाहेर पडतील. ती यानं पाहायला हवीत. चक्रधर, तू असता मी कशाला पाहायला? माझ्यासाठी नव्हे, पण गोधन रक्षणासाठी जे असतात त्यांना वर्षातून एकदा तरी राजाचं दर्शन घडायला हवं. या निमित्तानं मृगयाही होईल. कर्णाने निश्वास सोडला. तो ऋषालीला म्हणाला, याच्यापुढे इलाज नाही. पण मित्रा, एवढ्या तातडीने निघणं होणार नाही. उद्या पहाटे आपण निघू. मी येऊ? ऋषसेनाने विचारले. तिथं आईचं बोट धरून चालायचं नसतं, घोड्यावरून दौड करावी लागते म्हटलं. चक्रधराने ऋषसेनाला चिडवले. त्या मुलाला कशाला रडवतोस? कर्ण ऋषसेनाला जवळ घेत म्हणाला, वसू, तू मोठा झालास की तुला नेईन. ऋषसेनाने मान डोलावली आणि तो कर्णाला अधिकच बिलगला.